पिंपरी चिंचवड भाजपा भाकरी फिरवणार। राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून पिंपरी चिंचवडमध्ये भाकरी फिरवण्याची तयारी सुरू झाली आहे। पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्यात येणार असून चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि भोसरी मतदारसंघातील विलास मडगेरे यांच्यापैकी एकाला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे। नमस्कार, मी अँकर अक्षता कान्हूरकर शिंदे, महाई न्यूज मध्ये आपले स्वागत। चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असून भाजपाकडून संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू केली आहे। प्रदेश पातळीवर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारलाय। त्यानंतर प्रत्येक जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 8 मंडल होते। नवीन संघटनात्मक रचनेनुसार एकूण 14 मंडलांची निर्मिती करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने मंडलाध्यक्ष निवडणूक होणार आहे। तसेच शहर कार्यकारिणीचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस विविध पदांसाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती। त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2019 मध्ये आमदार महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती। जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली। तत्पूर्वी शंकर जगताप यांनी शहराध्यक्ष म्हणून शहर भाजपाचा कारभार पाहिला। दरम्यान आमदार रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर इकडे पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना जबाबदारी सोपवण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक कामकाजांमध्ये काटे सक्रिय आहेत। तसेच माजी स्थायी समितीचे सभापती विलास मडगेरे हे सुद्धा शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते। भाजपा शहर कार्यकारिणीवर वर्चस्व ठेवण्यासाठी चिंचवड आणि भोसरी दोन्ही मतदारसंघातील पक्षाच्या आमदारांमध्ये खलबत सुरू आहे। चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न काटे यांनी तिकिटासाठी मागणी केली होती, मात्र त्यांना संघटनात्मक पद देऊ असं सांगून समजूत काढल्याचं बोललं जाते। त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी काटे यांना कार्यकारी शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही दिली आहे। त्यामुळे शत्रुघ्न काटे यांचे पारडे जड असून शहराध्यक्ष पदासाठी त्यांची वर्णी लागेल असं चित्र आहे। मात्र 2029च्या विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी नको म्हणून एका गटात शत्रुघ्न काटे यांना सुप्त विरोध आहे। त्यासाठी माजी स्थायी समिती सभापती विलास मडगेरे यांना अप्रत्यक्ष सपोर्ट मिळाला असून निष्ठावंत गटाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात येत आहे, अशी कुजबूज शहर भाजपामध्ये ऐकायला मिळत आहे। पुन्हा भेटूयात नवा विषय घेऊन महाई न्यूज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।